दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने मला दिला. त्याच्या दुःख सणाच्या पुस्तकाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत, गीत क्रमांक 20. सौख्याचा सौभाग्याचा लाभो सकल जना. प्रभू दीन साजरा करूया परमेशा स्मरणा. जगी पसराया निवड केली प्रभुराया. प्रकाश जगी पसराया निवड केली प्रभुराया. अखंड करण्या तुझीच सेवा हे मजला वरदान. तुझ्या कृपेची प्रेमळ छाया मजवर राहू दे. दीन सौख्याचा सौभाग्याचा लाभो सकल जना. प्रभू दीन साजरा करूया परमेशा स्मरणा. आजची मिसा पुढील हेतूंसाठी अर्पण होत आहे. पहिल्या वाढदिवसानिमित्त देवाचे आभार मानण्यासाठी, तसेच पुढील मयत व्यक्तींच्या आत्म्यासाठी. स्वर्गवासी डायगो जोसेफ लोपिस, स्वर्गवासी बावतीस विन्सेंट डिमेलो, स्वर्गवासी टॉमस सायमन गोन्साल्विस, स्वर्गवासी टॉमस व डेनिश डिमेलो, स्वर्गवासी ॲम्ब्रोज रॉड्रिक्स व कुटुंबातील मृत व्यक्तींच्या आत्म्यासाठी. तसेच आजारातून वाचवल्याबद्दल परमेश्वराचे आभार मानले जात आहेत. जे वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया व ज्या आजारी आहेत त्यांना प्रभूचा आरोग्यदायी स्पर्श व्हावा म्हणून त्यांच्यासाठी विनंती करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याची मैत्री तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रिय बंधू भगिनी, आजच्या शुभ वर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थनेच्या संदर्भात आपल्याशी संवाद करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त एक सुंदर वाक्य आपल्याला देत आहे. मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. याच श्रद्धेने आणि विश्वासाने आपण प्रभूकडे मागूया, प्रभूचा शोध करूया आणि प्रभूकडे दार ठोकूया.
ह्या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया व परमेश्वराकडे क्षमायाचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व ऐगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मरियम, सर्व देवदूत व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वरा आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेओ. आमेन. करुणा कर रे प्रभुजी, आम्ही जमलो तुझी आधारी. करुणा कर रे प्रभुजी, आम्ही जमलो तुझी आधारी. करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझी आधारी. करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझी आधारी. करुणा कर रे प्रभुजी, आम्ही जमलो तुझी आधारी. करुणा कर रे प्रभुजी, आम्ही जमलो तुझी आधारी. आम्ही जमलो तुझी आधारी. आम्ही जमलो तुझी आधारी. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरम, तुझे आम्हावरील प्रेम आमच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारे आहे. आमच्या अपराधांची क्षमा कर, आम्हाला तुझ्या शांतीचे वरदान दे. मुक्तीच्या मार्गाच्या दिशेने वाटचाल करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणार व राज्य करणारे एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. संत पाऊलचे गलतीकरास पत्र ह्यातून घेतलेले वाचन. अहो बुद्धिहीन गलतीकरांनो, क्रूसावर खेळलेला येशू ख्रिस्त ज्याच्या डोळ्यांपुढे वर्णन करून ठेवला होता, त्या तुम्हाला कोणी भुरळ घातली आहे? तुम्हाला नियमशास्त्रातली कृत्यांनी आत्मा मिळाला की विश्वासपूर्वक श्रवणाने मिळाला? इतकेच मला तुम्हापासून समजून घ्यावयाचे आहे. तुम्ही इतके बुद्धिहीन आहात काय? तुम्ही आत्म्याने प्रारंभ केल्यावर आता देह स्वभावाने पूर्णत्व मिळवू पाहता आहात काय? तुम्ही इतके दुःखे सोसली हे व्यर्थ काय? ह्याला व्यर्थ कसे म्हणावे? जो तुम्हास पवित्र आत्मा पुरवितो आणि तुम्हामध्ये चमत्कार घडवितो, तो नियमशास्त्रातली कृत्यांनी करतो की विश्वासपूर्वक श्रवणाने? हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद आपले उत्तर. इस्रायलचा देव प्रभू धन्यवादित असो. इस्रायलचा देव प्रभू धन्यवादित असो. देवाने आपल्यासाठी आपला सेवक दावीद ह्याच्या घराण्यात बलवान उद्धारक प्रस्थापित केला आहे. हे त्याने युगाच्या प्रारंभापासून आपल्या पवित्र संदेष्टांच्या मुखाद्वारे सांगितले होते. प्रतिसाद. इस्रायलचा देव प्रभू धन्यवादित असो. म्हणजे आपल्या शत्रूंच्या आणि आपला द्वेष करणाऱ्या सर्वांच्या हातून सुटका करावी, अशासाठी की आपल्या पूर्वजांवर त्यांनी दया करावी
आणि त्याने आपला पवित्र करार स्मरावा. प्रतिसाद. इस्रायलाचा देव प्रभू धन्यवादित असो. जी शपथ आपला पूर्वज अब्राहम ह्याच्याशी त्याने वाहिली ती स्मरावी, ती अशी की तुम्ही आपल्या शत्रूंच्या हातून सुटून माझ्या समोर पवित्रतेने आणि नीतीने आयुष्यभर माझी सेवा निर्भयपणे कराल, असे मी करीन. प्रतिसाद. इस्रायलाचा देव प्रभू धन्यवादित असो. जयघोष. हालेलुया 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 हालेलुया. हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास माझे अंतकरण वळव आणि तुझे नियमशास्त्र मला शिकव. हालेलुया 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत लूक लिखे शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, तुमच्या मधला कोणी एक आपल्या मित्राकडे मध्यरात्री जाऊन त्याला म्हणतो, मित्रा, मला 3 भाकरी उसण्या दे, कारण माझा एक मित्र प्रवासाहून माझ्याकडे आला आहे आणि त्याला वाढाव्यास माझ्याजवळ काही नाही. पण मित्र आतून उत्तर देईल, मला त्रास देऊ नकोस, आता दार लावले आहे आणि माझी मुले माझ्याजवळ झोपली आहेत, मी उठून तुला देऊ शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, तो त्याचा मित्र आहे, यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाही तरी त्याच्या आग्रहामुळे त्याला पाहिजे तितक्या भाकरी तो उठून त्याला देईल. मी तुम्हाला सांगतो, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते, जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे की जो आपल्या मुलाने मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल, किंवा अंडे मागितली असता त्याला विंचू देईल? तुम्ही वाईट असताही तुम्हास आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती उदार असते पवित्र आत्मा देईल. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. सध्याच्या काळामध्ये पोस्टातले जे स्टॅम्प्स होते ते दुर्मिळ झालेले आहेत. मात्र 25 वर्ष अगोदरचा जर आपण काळ बघितला तर आपल्या लक्षात येईल की जर आपल्याला एखाद्या व्यक्तीबरोबर संपर्क साधायचा असेल तर आपण पोस्टाद्वारे पत्र पाठवत होते आणि हे पत्र पाठवण्यासाठी आपल्याला त्या ॲन्व्हलपवर योग्य असा स्टॅम्प लावावा लागत होता. तो स्टॅम्प एकदा लावल्यानंतर आपण खात्री करून घेत होते की तो स्टॅम्प त्या व्यक्तीपर्यंत पत्र पोचेपर्यंत त्या ॲन्व्हलपवरच राहील. कारण यदाकदाचित तो स्टॅम्प जर वाटेमध्ये पडला तर ते पत्र पोचण्यासाठी खूप दिरांगई होत असे. किंबहुना कधीकधी स्टॅम्प नसलेले पत्र पोचत नसत किंवा पोचल्यानंतर समोरच्या व्यक्तीला भरपाई करावी लागत असे. स्टॅम्प लावताना आपण ती खबरदारी घेत होते
की ज्या हेतूसाठी हा स्टॅम्प लावला जात आहे तो हेतू पूर्ण होईपर्यंत, म्हणजेच आपलं पत्र समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचेपर्यंत तो स्टॅम्प त्या ॲनोलोपवर राहिला पाहिजे. प्रिय बंधू भगिनींनो, अशाच प्रकारे ज्याप्रमाणे तो स्टॅम्प त्या ॲनोलोपवर चिकटून राहतो त्या प्रकारे आपण आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये आपलं जे ध्येय आहे म्हणजे परमेश्वराबरोबर चिकटून राहणे, पर्सिस्टंट विथ गॉड, ह्या बाबतीत आपल्याला आज प्रभू बोलत आहे. प्रभू आपल्याला आठवण करून देत आहे की आध्यात्मिक जीवनामध्ये जर आपल्याला उंची गाठायची असेल, आध्यात्मिक जीवनामध्ये जर आपल्याला उंच व्हायचं असेल, तर आपल्यामध्ये आध्यात्मिक जे एक्सरसाइजेस आहेत किंवा जी कलाकौशल्य आहेत, प्रार्थनेचे साधनेचे प्रकार आहेत, त्यामध्ये आपण चिकाटी बाळगली पाहिजे. सेंट ट्रीजा ऑफ अवेला ह्यांचं एक सुंदर वाक्य आहे. त्या म्हणतात, इन्स्टेड ऑफ गिविंग अप इन प्रेयर ट्राय अगेन. प्रार्थना करत असताना डाव अर्ध्यावर सोडण्याऐवजी पुन्हा एकदा प्रयत्न करा. आणि जितक्यांदा आपण प्रयत्न करतो तितक्यांदा आपल्याला प्रार्थनेमध्ये, ध्यान साधनेमध्ये त्याची उंची गाठण्यासाठी मदत होत असते. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला एक सुंदर असं दाखला देत आहे. एका व्यक्तीकडे त्याचा मित्र आला आणि मित्र आला असताना ह्या व्यक्तीकडे त्याला अर्पण करायला किंवा त्याला वाढायला काही नव्हतं. अशा वेळेला तो अडचणीमध्ये येतो, तो असहाय्य होतो, त्याच्याकडे गरज आहे परंतु ती गरज भागवण्यासाठी त्याच्याकडे साधन नाहीत आणि म्हणून तो आपल्या शेजाऱ्यावर अवलंबून राहतो. प्रिय बंधू भगिनींनो, ही वस्तुस्थिती जी आहे ती आपल्या प्रत्येकाची आहे. आपल्या प्रत्येकाच्या गरजा आहेत. आपल्या प्रत्येकाला काही ना काही हवं असतं, परंतु आपल्या मर्यादा आहेत, आपल्या क्षमता लिमिटेड आहेत आणि म्हणून आपल्याला पलीकडे जाण्याची गरज आहे. आपल्याला शेजाऱ्यांकडे जाण्याची गरज आहे आणि शेजाऱ्यामध्ये सगळ्यात चांगला, उत्तम आणि आदर्शवत शेजारी म्हणजे परमेश्वर. जर आपण परमेश्वरावर अवलंबून राहिलो, त्याच्या शक्तीवर अवलंबून राहिलो, त्याच्या सामर्थ्याचा जर आपण अनुभव घेतला आणि त्याची जी कृपा आहे त्या कृपेमध्ये जर आपण वाढण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपल्या सगळ्या गरजा पूर्ण होऊ शकतात. आणि म्हणून आपण परमेश्वराकडे वळावं. परमेश्वर जो उत्तम शेजारी आहे, सदा सर्वदा मदत करण्यासाठी तयार आहे, त्या व्यक्तीकडे वळावं अशी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शिकवण देत आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला देखील उत्तम शेजारी होण्याची संधी असते. बऱ्याचशा वेळेला आपण जेव्हा परिस्थिती बघतो तेव्हा आपल्याही मनामध्ये चांगले विचार येतात, आपल्या मनामध्ये चांगल्या इच्छा उत्पन्न होतात. दुसऱ्यांना मदत करण्यासाठी आपण सतत प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो, परंतु कधीकधी आपली गत त्या माणसाकडे होते, गर्दण्याकडे होते, ज्याच्याकडे पाहुणा आला होता त्याप्रमाणे. ज्याच्याकडे पाहुणा आला होता, मित्र आला होता, त्याची परिस्थिती असहाय्य होती. ही वॉज हेल्पलेस. आपली गत तशी होते. मदत करावीशी आपल्याला वाटते, परंतु आपल्याकडे मदत करण्यासाठी काही नसतं. आपल्याला वाटतं की अन्यायाविरुद्ध लढा द्यावा. आपल्याला वाटतं हे जे चाललं आहे ते चांगलं नाही, त्यासाठी आपण बंड पुकारला पाहिजे. परंतु मग आपल्याला दिसून येतं की आपल्याला कोणी मदत करत नाहीत, आपल्याबरोबर कोणी येण्यास तयार नाहीत. आपल्याला वाटतं की आवाज उठवावा, आपल्याला वाटतं आक्रोश करावा, ह्याविषयी आपण गप्प बसू नयेत. परंतु बऱ्याचशा वेळेला आपण ह्या ध्येयामध्ये पूर्णत्वात जात नाही, आपण अर्ध्यावरती डाव सोडतो. अशा वेळेला प्रभू येशू ख्रिस्त
आपल्याला सुंदररित्या बोध करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त लूकच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 11 ओवी 9 मध्ये आपल्याला आज एक सुंदर वाक्य देत आहे. आपण किती असहाय्य असलो, आपण किती दुर्बळ असलो, आपण किती अडचणीत असलो तरी घाबरून जायची गरज नाही, भीती बाळगण्याची गरज नाही. प्रभू म्हणतो, माझ्याकडे या, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, आणि ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. प्रभूचं हे आश्वासन ही एक क्रियापद आहे आणि त्या आश्वासनाद्वारे प्रभू आपल्याला सांगत आहे की तिथे पूर्णविराम नाही, तिथे संपलं नाही, तर हे सातत्याने चालू राहू शकते. म्हणजे आपण कितीही मागितलं तरी प्रभू देणारा परमेश्वर आहे. आपण कितीही शोधलं तरी नक्कीच आपल्याला सापडेल. आपण कितीही वेळा दार ठोठावलं तरी प्रभू उघडण्यासाठी उत्सुक आहे. ही भावना आणि अशी श्रद्धा आपल्यामध्ये निर्माण करण्यासाठी प्रभू आज आपल्याला बोध करत आहे. प्रिय बंधू भगिनींनो, प्रार्थना करीत असताना आपण धीर सोडू नये, आपण चिकाटी सोडू नये, आपला जो दृढ निश्चय आहे तो बदलू नये, म्हणून प्रभू आपल्याला बोध करत आहे. आज प्रभू आपल्याकडनं अशा प्रकारची अपेक्षा करत आहे की आपला प्रतिसाद काय आहे. आपला प्रतिसाद चिकाटीचा आहे का? आपला प्रतिसाद ध्येय गाठण्याचा आहे का? आपला प्रतिसाद त्यामध्ये चिकटून राहण्याचा आहे का? आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपल्याला अब्राहमाचं उदाहरण संत पॉल देत आहे. अब्राहम जो विश्वासामध्ये दृढ आहे आणि आपल्या विश्वासाचा अधिपिता आहे, त्या अब्राहमाला परमेश्वराने 75व्या वर्षी आयुष्यामध्ये पाचारण केलं आणि त्यावेळेला परमेश्वराने त्याला सांगितलं होतं की मी तुझी संतती या वाळूतील कणाप्रमाणे करणार आहे. आणि वयाच्या 99व्या वर्षी त्याला पुत्र प्राप्त झाला. म्हणजे 24 वर्ष अब्राहमाने वाट पाहिली, 24 वर्ष अब्राहम टिकून राहिला, विश्वासाने जीवन जगत राहिला. आपल्याला कधी कधी 24 तास देखील थांबायची सवड नसते आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये परमेश्वर आपल्याला आठवण करून देत आहे की प्रार्थनेचं सामर्थ्य अनुभवायचं असेल तर आपल्याला धीराने वाट पाहायला लागेल. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 5 मध्ये आपल्याला 38 वर्ष आजारी असलेल्या व्यक्तीचा उल्लेख केलेला आहे. 38 वर्ष त्या माणसाने वाट पाहिली. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला 38 दिवस देखील थांबता येत नाही. कधी कधी आपल्याला वाटते की 38 सेकंदमध्ये झालं पाहिजे. 38 सेकंद देखील आपल्याला कधी कधी मोठे वाटायला लागतात. आणि म्हणून प्रभू आज आपल्याला सांगत आहे की धीराने जीवन जगा, चिकाटीने जीवन जगा. आपले जे दृढ निश्चय आहेत प्रार्थनेच्या संदर्भामध्ये ते बदलण्याचा प्रयत्न करू नका, कारण परमेश्वर सामर्थ्यशाली आहे, परमेश्वर शक्तिशाली आहे आणि त्याची कृपा आपल्यासाठी सनातन आहे. या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होत असताना आपण ज्याप्रमाणे जो स्टॅम्प आपल्या ॲन्व्हलपला लागल्यानंतर तो ध्येय गाठण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी आपल्याला मदत करत होता, तशाच प्रकारची चिकाटी आणि तशाच प्रकारचं धीर आपल्या प्रत्येकाला प्राप्त व्हावं आणि प्रार्थनेमध्ये आपण दृढ राहून आध्यात्मिक उंची गाठावी म्हणून विशेष प्रार्थना करूया. अर्पण गीत. तुझेच प्रभुजी जीवन माझे, तूच आसरा जीवनाचा. तुझेच प्रभुजी जीवन माझे, तूच आसरा जीवनाचा. स्व अपराधी घडून गेलो, स्व अपराधी घडून गेलो, पाप पंक्तियन लोळत बसलो, पाप पंक्तियन लोळत बसलो.
करुणी मज रुधिराने तव विमोड करी पापांचा तुझेच प्रभुजी जीवन माझे तूच आसरा जीवनाचा बंधू भगिनीनो, तुमच्या आणि माझ्या आपले बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो व त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे सर्व समर्थ परमेश्वरा, आमच्या या दानांचा स्वीकार कर. प्रभू येशू ख्रिस्ताने हे दान त्याच्या स्मरणार्थ अर्पण करण्याचा आदेश आम्हाला दिला आहे. त्याची सेवा करण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा तुमच्या अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, ह्याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहेत. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व आनंददायक आहे. तुला आमच्या आभारस्तवनाची गरज नाही, परंतु तुझ्या आभारस्तवन करण्याची इच्छा आमच्या मनामध्ये निर्माण झाली. हेच तुझे आम्हाला फार मोठे वरदान आहे. आमच्या आभारस्तवनाने तुझ्या मोठेपणात काहीच भर पडत नाही, उलट आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझ्या कृपेत वाढण्यास आम्हाला सहाय्य होते. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. गीत गा नभंतरा पावन 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 तमरे शक्तिशाली तू प्रभुवरा परम ईशाच्या पावन नामे एक धन्य तो जनांतरा. जय 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 जयकार प्रभूचा यशो गीत गा नभांतरा पावन 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 तमने शक्तिशाली तू प्रभुवरा शक्तिशाली तू प्रभुवरा शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभू तू खरोखर पवित्र आहे, सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या पवित्र आणि पूज्य हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा.
श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर वाहत आनंददायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावीत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू स्वामी फ्रान्सिस, महागुरू स्वामी फेलिक्स व इतर सर्व महागुरू धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्त ठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना आपण भक्तिपूर्वक सावकाश म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून मला सोडू. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी माझी शांती राखून ठेवतो. जगात न मिळणारी शांती मी तुम्हास देतो. म्हणून आमच्या चुकांकडे आणि पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्तबीच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हा तुझ्या स्वर्गीय राज्यात शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. प्रेम भावनेने आपण एकमेकास शांती वंदन करूया. आपला तारणारा देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त पहा, याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्वधन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात
मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्त शरीर स्वीकार गीत गीत क्रमांक 440. धन्य महान ईश्वर नाम, प्रभुला माला कोटी प्रणाम. धन्य महान ईश्वर नाम, प्रभुला माला कोटी प्रणाम. धन्य धन्य परमेश्वर पिता, धन्य तयाचा पुत्र महान. धन्य येशूचे पावन शोणित पवित्र आत्मा, धन्य महान. पवित्र त्रैक्य कोटी प्रणाम. धन्य महान ईश्वर नाम, प्रभुला माला कोटी प्रणाम. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरम, आम्ही स्वीकारलेल्या ख्रिस्त शरीर साक्रमेंताद्वारे आम्हाला तुझी कृपा दे. आम्ही साजरा करीत असलेल्या या साक्रमेंताद्वारे आमच्या जीवनाला स्पर्श कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा धीराने आणि चिकाटीने प्रार्थना करून आध्यात्मिक जीवनात उंची गाठण्यासाठी आपणास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूयात. करोना विषाणूमुळे आजारी लोकांसाठी प्रार्थना. हे सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना विषाणूमुळे आजारी असलेल्या ह्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागांतील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. ह्या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणाद्वारे ह्या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही विनंती करतो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. अंतिम गीत गीत क्रमांक 165. सेवा प्रभुची नित्य करा, उजळा अंतर प्रीतीने, हर्षे प्रभुचा घोष करा. जा 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 जा, प्रभु देहाचे सेवन केले, हृदयी जगतारक आला. प्रभु देहाचे सेवन केले, हृदयी जगतारक आला. प्रभुचा शुभ
शुभ संदेश घेऊन आता आपुल्या घरी चला.